नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपण सर्वांचं स्वागत करतो। ज्योतिषिका व आपली कुंडली स्वतः पहा या सदराखाली मी कार्यक्रम सुरू केलेला आहे। यामध्ये मी तुम्हाला ज्योतिषविषयक अनेक छोटे छोटे विषयावर मी तुम्हाला माहिती देत आहे। आपण मागील काही व्हिडिओपासून भावेशाचे नियम व प्रत्येक भावेशाची लग्नेशपासून ते सगळे वेशपर्यंत प्रत्येक भावेशाची कुंडलीमध्ये 12 स्थानामध्ये बैठक असताना काय फळे मिळतात अशा पण प्रत्येक भावेशाची 12 स्थानातली फळांचा विचार करतोय। मागील व्हिडिओमध्ये आपण चतुर्दशीची फळं पाहिलेली आहेत। आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पंचमेशाची 12 स्थानातील फळे काय मिळतील हे मी सांगणार आहे। सुरुवात करूया। पंचमेश म्हणजे हे पंचम स्थान। या पंचम स्थानाचा मध्ये जी राशी असेल त्या राशीचा जो मालक ग्रह असतो त्याला पंचमेश म्हणतात। तुमच्या कुंडलीमध्ये ह्या स्थानामध्ये जी राशीचा अंक असेल त्या अंकाची जी राशी असेल त्या राशीचा जो मालक ग्रह आहे तो तुमच्या पत्रिकेचा पंचमेश असणार आहे। तो पंचमेश ग्रह कुंडलीमध्ये या 12 स्थानापैकी कुठल्या तरी स्थानात असणार आहे। तो कुठं आहे हे तुमच्या कुंडलीमध्ये पहा आणि जे मी सांगणार आहे 12 स्थानातली फळं त्याप्रमाणे आपली पत्रिका बघा आणि आपल्याला आपला फलादेश करून घ्या। पंचम स्थानामध्ये जी रास असते त्या राशीचा ग्रह जो मालक असतो त्याला आपण पंचमेश असं म्हणतो। पंचम स्थान एक कोण स्थान आहे, त्यामुळे पंचमेश हा कोण स्थानाचा अधिपती या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ परिणाम करणारा घटक आहे। पत्रिकेतले जे शुभ स्थान आहेत त्यामध्ये केंद्रस्थान आणि कोण स्थान हे शुभ स्थान येतात। कोण स्थान असल्यामुळे पंचम स्थान शुभ आहे आणि पंचमेश हा अतिशय कुंडलीतला शुभ घटक आहे असं म्हणायला काही हरकत नाही। तसेच पंचमेश हा राजयोगाच्या दृष्टीने तसेच व्यक्तीचं शिक्षण, बुद्धी, संतती, प्रेमसंबंध, रेस, लॉटरी, सट्टा, शेअर्स या दृष्टीने फार महत्त्वाचा घटक आहे। पंचम स्थानावरून किंवा पंचमेशावरून आपण व्यक्तीची बुद्धी, कला, शिक्षण, शेअर्स, सट्टा, लॉटरी इत्यादीमधून मिळणारा पैसा, नंतर शिक्षण, संतती या सगळ्या गोष्टीचा विचार आपण पंचम स्थानानं करतो। व्यक्तीची उपासना, व्यक्तीची धार्मिकता ही आपण पंचम स्थानानं पाहतो। थोडक्यात हे एक द्वितीय स्थानानंतर दुसरं पैशाचं स्थान आहे। त्यामुळे पंचमेशाची स्थिती पत्रिकेमध्ये फार महत्त्वाची ठरते। पंचमेश जर तुमच्या केंद्र कोणामध्ये असेल किंवा धनस्थानामध्ये असेल तर व्यक्तीला जोरदार आर्थिक लाभ होतात किंवा आर्थिक स्थिती जातकाची चांगली असते। पंचमेश हा केंद्र कोणामध्ये असेल तर लक्षात ठेवा किंवा धनस्थानामध्ये असेल तर या नियमाचा विचार केला तर पंचमेश हा धनस्थानामध्ये, पंचम स्थानामध्ये, अष्टम स्थानामध्ये आणि लाभ स्थानामध्ये जर असेल तर तो व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या अतिशय सबळ करतो। आता आपण बघूया पंचम स्थानाची प्रत्येक स्थानातली फळे। हा पंचमाचा मालक जर लग्न स्थानामध्ये असेल तर काय होईल, तर पंचमेश जर लग्नात असेल तर व्यक्तीला संतती सौख्य उत्तम लाभतं, संतती हुशार असते, व्यक्तीचं संततीवर खूप प्रेम राहतं, व्यक्तीचं शिक्षण उत्तम होतं, व्यक्ती ज्ञानी, बुद्धिमान, अभ्यासू व शिक्षणाची आवड असणारी असते। पंचमेशाची ही स्थिती व्यक्तीला आनंदी ठेवते व व्यक्तीला शरीर संपदा, आरोग्य उत्तम देते। या योगामध्ये व्यक्ती विद्वान, पुत्रवत्सल, कल्पक व विद्याव्यासंगी राहते। पंचमेश जर शुभग्रह असेल, विशेषतः चंद्र, शुक्र, बुध असा जर असून जर तो पंचमेश जर शुभग्रह होऊन जर लग्नी पडला तर व्यक्ती रसिक, विलासी, सुखी आणि आनंदी असते। व्यक्तीला प्रेम प्रकरणामध्ये मनासारखं सुख मिळतं का प्रेमसंबंध या व्यक्तीचे सहज होतात। त्याच्यानंतर पंचमेशाची दुसरी स्थिती म्हणजे काय, पंचमेश हा धनस्थानामध्ये असेल तर काय, पंचमेश धनस्थान आहे, धनस्थान तर पंचमाचा धनाशी संबंध आला तर खूप चांगला असतं आर्थिक बाबतीत। पंचमेश जर द्वितीय स्थानामध्ये असेल तर व्यक्तीला पैसा चांगला मिळतो कारण 2 धनस्थानाचा संबंध या ठिकाणी आर्थिक बाबतीत अतिशय उत्तम ठरणार आहे। या योगात व्यक्तीला जीवनोपयोगी विद्या मिळते, विद्या व व्यवसायामध्ये विसंगती नसते, घेतलेल्याच विद्येवर तो व्यवसाय करतो म्हणजे घेतलेल्या विद्येवर व्यक्तीची उपजीविका अतिशय चांगल्या प्रकारे चालते किंवा त्या विद्येच्या माध्यमातून व्यक्तीची आर्थिक उन्नती होते। विद्येमुळे नावलौकिक मिळतो, लेखकांना लेखनावर चांगला पैसा मिळतो, कुटुंबाचं प्रेम चांगलं राहतं, कुटुंबावर प्रेम राहतं, विद्या, कला हेच उपजीविकेचे साधन असते। या योगात संतती सौख्य उत्तम मिळतं, कुटुंबाचं प्रेम चांगलं मिळतं, विशेषतः शेअर्स, सट्टा, लॉटरी या माध्यमातूनही या व्यक्तीला पैसा मिळण्याची शक्यता आहे। व्यक्तीमध्ये असणारी एखादी कला, त्या कलेच्या जोरावर, बुद्धीच्या जोरावर व्यक्तीला चांगला पैसा मिळणार आहे। विशेषतः कन्सल्टिंग, काउन्सिलिंग, बोलण्याचे व्यवसाय हे सुद्धा या लोकांना अतिशय लाभदायक होणार आहेत। त्यानंतर पंचमेश जर तृतीयात असेल तर काय फळ मिळतील, पंचमेश जर तृतीय स्थानामध्ये असेल तर व्यक्तीची आकलनशक्ती, कल्पनाशक्ती, विचार
व व्यक्तीचे विचार अतिशय उत्कृष्ट असतात. बुद्धिमत्ता व्यक्तीची उत्तम राहते. व्यक्तीला वाचन लिखाणाची विशेष आवड असते. व्यक्तीला गूढशास्त्राची ज्योतिषाचीही चांगली आवड असते. व्यक्तीला लहान प्रवास घडतात. हातून लेखन कार्य घडतं. भावंडांचं सौख्य उत्तम मिळतं. व्यक्ती परोपकारी पुण्यकर्म करणारे व ईश्वर भक्ती करणारी असते. व्यक्तीची बौद्धिक पत्ती अतिशय चांगली राहते. त्यानंतर पंचमेश हा त्याच्या व्ययामध्ये त्याच्या 12व्या स्थानामध्ये म्हणजे चतुर्थानामध्ये असेल तर काय ते आपण बघणार आहोत. पंचमेश चतुर्थानामध्ये असता व्यक्तीला स्थावर इष्टतेचा लाभ मिळतो. तसेच पंचमेश चतुर्थामध्ये चंद्र गुरु शुक्र या शुभग्रहावर असेल तर एखाद्या ज्ञान शाखेची पदवी व्यक्तीला सहज मिळते. अशा व्यक्ती PhD व संशोधन करणाऱ्या असतात. यांना घरदार आणि पैसा उत्तम मिळतो. मात्र पंचमेश जर पाप ग्रहाबरोबर चतुर्थानी असेल तर संततीविषयी एखादी वाईट घटना घडते. तसेच शिक्षणामध्ये अडचणी अडथळे येणे संभवतं. तसेच प्रेम प्रकरणामध्ये ब्रेकअप होणं व त्यातून मनस्ताप होणं संभवतं. तर पंचमेश हा त्याच्या वयात असता कामा नये. त्यानंतर पंचमेश जर पंचम स्थानामध्ये असेल पंचम स्थानामध्ये बैठक पंचमेश पंचमात असणं म्हणजे तो 16 होतो. ही पंचमेशाची चांगली बैठक आहे लक्षात ठेवा. या योगामध्ये पंचमेश जर पंचम स्थानामध्ये असेल तर व्यक्तीला संतती सौख्य उत्तम मिळतं. व्यक्तीची शिक्षणात व उपासना मार्गात उत्तम प्रगती होते. व्यक्ती बुद्धिवान धार्मिक असते. पंचमेश जर शुभग्रहाबरोबर असेल तर व्यक्तीमध्ये बुद्धिविलास बुद्धी कौशल्य उत्कृष्ट सापडतं. पंचमेश शुक्र चंद्र बुध असे असता किंवा या ग्रहाबरोबर पंचमेश पंचम स्थानामध्ये असेल तर व्यक्ती कवी प्रेमी राहते. त्यांची प्रेम प्रकरणे घडतात व त्यातून व्यक्तीला प्रेमविवाह होण्याची शक्यता राहते. हा योग प्रेम संबंधामध्ये सुख समाधान आणि प्रणय सुख देतो. व्यक्तीला शेअर्स लॉटरी सट्टा जुगार यामध्ये भरपूर फायदा होतो. व्यक्तीची आर्थिक स्थिती कायम चांगली राहते. म्हणजे हा पंचमेश पंचमामध्ये संतती शिक्षण व आर्थिक बाबतीत अतिशय चांगला असतो. पंचमेश जर षष्ठात असेल आता षष्ठ स्थान हे पत्रिकेतलं अशुभ स्थान आहे. पंचमाचा मालक जर एका अशुभ स्थानामध्ये गेला तर पंचमाच्या दृष्टीने काहीतरी अडचणी येणार ते लक्षात ठेवा. त्यामुळे पंचमेश जर षष्ठामध्ये असेल तर व्यक्तीची शत्रूकडून उपेक्षा केली जाते. तसेच व्यक्तीला विद्या वादविवादामध्ये खर्च करणारी व्यक्ती राहते. शिक्षणामध्ये अडथळे येतात. विद्येमुळे मत्सर फार वाढतो. मात्र हा योग वैद्यक शिक्षणाला किंवा डॉक्टरकीला अतिशय चांगला आहे. व्यक्तीला संततीचे आजार संततीचे दुर्वर्तन यामुळे काळजी लागते. व्यक्तीच्या बुद्धीमध्ये मंदपणा येते की व्यक्ती मनापासून अभ्यास न करणं इत्यादी या योगामध्ये संभवतं. प्रेम प्रकरणामध्ये अपयश येणं याही काळात संभवतं. त्याच्यानंतर पंचमेश जर सप्तमामध्ये असेल पंचमेश सप्तमात असेल किंवा सप्तम स्थानामध्ये असेल तर अशा लोकांची स्त्रियांशी मैत्री प्रेम संबंध व त्यातून प्रेमविवाह इत्यादीसाठी ही पत्रिका उत्तम ठरते. पंचमेश सप्तमेशाबरोबर किंवा शुक्राबरोबर अगर सप्तमेश पंचम स्थानामध्ये असता व्यक्तीचा प्रेमविवाह सव्वासत्तर विवाह होणं संभवतं. जोरदार उच्च कुळातील सुसवय मिळतो. तसेच व्यक्तीला वैवाहिक सौख्य अतिशय चांगलं मिळतं. व्यक्तीचा विवाह लवकर होतो. या योगामध्ये व्यक्ती व्यापारी वकील उपदेशक वादविवादपट्टू व स्त्रियांच्या तंत्राने चालणारे असते हे लक्षात ठेवा. म्हणजे हा योग प्रेम संबंध आणि प्रेमविवाहाला पोषक ठरतो. पंचमेश सप्तमात असेल तर व्यक्ती पूर्वपरिचित व्यक्तीशी लग्न करते. त्यानंतर पंचमेश जर अष्टम स्थानामध्ये असेल अष्टम स्थान हे अशुभ स्थान आहे. कोणते अचानक धनलाभ देणारं निषिद्ध धनाचं किंवा कमी श्रमातला पैसा देणारं स्थान आहे. तर पैशाच्या बाबतीत ही स्थिती खूप चांगली असेल मात्र इतर बाबतीमध्ये त्रासदायक असणार आहे. पंचमेश जर अष्टमात असेल तर अशुभ फलदायी ठरतो. या योगात संततीचे अपमृत्यू गर्भपात होणे किंवा उशिरा संतती होणं संभवतं. अष्टमेश पंचमात किंवा पंचमेश अष्टमात हे संततीच्या दृष्टीने अत्यंत घातक असं योग आहे. तसेच पंचमेश पाप ग्रहाबरोबर असेल तर व्यक्ती सतत विचार करणारी काळजी करणारी असते. त्याची विद्या सुखाला कारण होत नाही. या व्यक्तींना संततीमुळे कष्ट होतात. पंचमेश बुधासारखा ग्रह अष्टम स्थानामध्ये जर वक्री असेल तर बुद्धिभ्रंश वेड लागणं किंवा नैराश्य येणं संभवतं. मात्र पंचम आणि अष्टम या दोन धनस्थानाचा संबंध या ठिकाणी येत असल्याने व्यक्तीला रेस लॉटरी जुगार शेअर्स या माध्यमातून चांगला पैसा मिळतो. व्यक्तीला कमी श्रमात पैसा मिळवण्याकडे व्यक्तीचा कल राहतो. पंचमेश जर नवम स्थानात म्हणजे भाग्यामध्ये असेल तर अतिशय शुभ राहतं. पंचमाचा संबंध नवम स्थानाशी जर आला तर अतिशय चांगली गोष्ट आहे.
अशा व्यक्तींना शिक्षणात बक्षिसे, स्कॉलरशिप, नावलौकिक मिळणं संभवतं. यांचं शिक्षण, उच्च शिक्षण चांगल्या प्रकारे होतं. यांचा भाग्योदय उत्कृष्ट होतो. आध्यात्मिक प्रगती या लोकांची चांगली होते. शिक्षणासाठी परदेशगमन होणं संभवतं. व्यक्तीचा शिक्षणातून भाग्योदय होतो. पंचमेश जर नवमेशाबरोबर नवम स्थानामध्ये असेल तर ही राजयोगकारक स्थिती असते. अशा लोकांना संतती हुशार, भाग्यवान होते. धर्म, राजकारण, बौद्धिक क्षेत्रामध्ये उच्च प्रकारची प्रगती होते. संततीच्या जन्मानंतर काय व्यक्तीचा मोठा भाग्योदय होतो, हेही लक्षात ठेवा. पंचमेश जर रवी, गुरु, चंद्र, बुध, शुक्र जर नवम स्थानीमध्ये असेल तर व्यक्ती धार्मिक, सात्विक, उपासना मार्गाने आचरण करणारी, शालीन, विनम्र, सद्गुणी राहते. व्यक्तीला भाग्याची साथ उत्तम मिळते. पंचमेश जर नवम स्थानामध्ये असेल तर ही स्थिती अतिशय चांगली आहे. त्याच्यानंतर पंचमाचा मालक जर दशम स्थानामध्ये असेल, म्हणजे पंचमेश जर दशमात असेल तर व्यवसाय, नोकरीमध्ये चांगली प्रगती होते. शैक्षणिक क्षेत्रामध्ये नोकरी संभवते. पंचमेश हा भाग्यशाबरोबर जर दशमात असेल तर राजयोग किंवा कीर्तियोग होतो. या योगात व्यक्ती नोकरीपेशा, उत्तम कारकून, संगीत कलाकुशल व चतुर असते. पंचमेश जर लाभ स्थानामध्ये असेल तर लाभस्थान हे आर्थिक लाभ करून देणार असल्यामुळे पंचमाचा संबंध लाभाशी आला तर आर्थिक बाबतीत ही चांगली स्थिती असणार आहे. तर पंचमेश लाभात किंवा एकादशात असेल तर संतोष सुख या लोकांना उत्तम मिळतं. व्यक्तीला आर्थिक लाभ उत्तम होतात. व्यक्ती बुद्धिवान, विद्वान व मित्रवर्गात प्रिय राहते. प्रेमामध्ये यशस्वी होते. स्त्रियांकडून व श्रीमंत मोठ्या मित्रमंडळीकडून या व्यक्तीला कायम लाभ होतात. घेतलेल्या कलेच्या किंवा शिक्षणाच्या जोरावर व्यक्ती स्वकष्टाची धन मोठ्या प्रमाणात कमवते. पंचमेश विशेषतः जर शुभग्रह असेल किंवा लग्नाचा राजयोगकारक ग्रह असेल तर वरील फळे उत्तम मिळतात पंचमेश लाभात असताना. त्यानंतर पंचमेशाची शेवटची स्थिती म्हणजे पंचमेश जर व्ययस्थानामध्ये व्ययात असेल, जे 12व्या स्थानामध्ये असेल तर काय, तर आपल्याला माहिती आहे की 12वं स्थान हे निगेटिव्ह किंवा नकारात्मक फळ देणारं स्थान आहे. त्यामुळे पंचमेशाची फळे 12व्या स्थानामध्ये थोडीशी प्रतिकूल मिळतील. काय मिळतील सांगतो, लक्षात घ्या. पंचमेश जर 12व्या स्थानामध्ये असेल किंवा व्ययस्थानामध्ये असेल तर संततीची काळजी राहते. पापग्रहयुक्त असेल पंचमेश 12व्या स्थानात तर या योगात स्त्रियांना वारंवार गर्भपात होतात. या योगात क्वचित संततीचा वियोग होणं किंवा संततीकडून सुख न मिळणं संभवतं. क्वचित संतती दुर्गुणी किंवा दुराचारी राहते. व्यक्ती दुर्व्यसनाकडे व स्वतःच्या नुकसानीकडे विद्येचा उपयोग करते. व्यक्तीच्या दुर्व्यसनाकडे किंवा स्वतःच्या नुकसान करण्याकडे व्यक्ती बुद्धीचा वापर करते. विद्येमुळे संकटे ओढवतात. पंचमेश वयात असता शिक्षणामध्ये अडचणी अडथळे येणं, शिक्षण घरापासून लांब होणं किंवा शिक्षणावर मोठा खर्च होणं संभवतं. पंचमेश जर पाप ग्रहाबरोबर जर असेल 12व्या स्थानामध्ये तर शिक्षणामध्ये जशा अडचणी येतील त्याचबरोबर प्रेमभंग व त्यातून मोठा मनस्ताप होणं संभवतं. त्यातून नैराश्य येऊ शकतं. हा पण विचार तुम्हाला करावा लागेल. थोडक्यात पंचमेशाची 6मध्ये, 8मध्ये आणि 12मध्ये स्थिती फारशी चांगली नाही. पंचम स्थानाची 12ही स्थानातली फळं, सर्वसामान्य फळं तुम्हाला समजली असतील. आपल्या पत्रिकेतला पंचमेश कुठल्या स्थानामध्ये आहे, कुठल्या ग्रहाबरोबर आहे, तो ग्रह शुभ आहे का अशुभ आहे, सगळ्याचा विचार करून तुम्ही उत्तर किंवा बाकीत बघायला काही हरकत नाही. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपला कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना शेअर करायला विसरू नका. त्यानंतर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवी असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्हाला संपर्क करा. मी नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपण अशाच एका अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये भेटू. पुढचा विषय असेल षष्टेशाची 12 स्थानातली फळे, ते आपण बघणार आहोत. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. धन्यवाद.